आपल्याला मुंबईला स्पॉन सिटी करण्यात पाऊल टाकण्याची गरज आहे. इट इज ऍक्च्युअली नेसेसिटी राईट नाउ. इट इज नॉट अ चॉईस दॅट वी हॅव. मुंबईसाठी आता नवीन उपाय चर्चेत. Indian cities adopt Singapore's model. ते आपलं जे नियोजन चाललं आहे ड्रेनेजचा, ते ट्रेडिशनल ड्रेनेज चालू आहे, ते मला वाटते ते चेंज करून मुंबईला स्पॉन सिटी करण्यात पाऊल टाकण्याची गरज आहे. कारण दॅट इज अन ओल्ड ट्रेडिशनल सिस्टम ऑफ ड्रेनेज. आज द बेटर इंडिया मुंबईसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्पॉन्ज सिटी संकल्पनेवर भर देत आहे. मात्र या विषयाची गरज कुलाब्याच्या नगरसेविका सौ हर्षिता नार्वेकर यांनी यापूर्वीच मुंबई महानगरपालिका सभागृहात ठामपणे मांडली होती. वर्ल्ड ओव्हर आपण ग्लोबल सिटीज मध्ये बघतायत ज्यांना कोस्टल फ्लडिंगचे रिस्क आहे ते अडॅप्ट करतायत. कसं क्लायमेट अडॅप्टेशन आपल्याला पण मुंबईसाठी प्रकल्पात इन्क्लूड केलं पाहिजे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होते, तर लाखो लिटर पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जाते. या समस्येवर केवळ ड्रेनेज व्यवस्था हा कायमस्वरूपी उपाय नसून म्हणजे फ्रेश वॉटर जे आपण सी मध्ये जायला देतो त्याच्यात आपण काहीतरी स्टोरेज टँक्स किंवा काही असं केलं पाहिजे. कारण मँग्रोव्ह वाढवायला फ्रेश वॉटर आणि सलाईन वॉटर दोघांची गरज असते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला अधिक सक्षम आणि शाश्वत बनवण्यासाठी आज ज्या विषयावर देशभर चर्चा होत आहे त्याची दिशा नगरसेविका सौ हर्षिता नार्वेकर यांनी आधीच मुंबईसाठी मांडली होती. Now we need to move towards making sure that we have permeable surfaces which are porous and make sure that the groundwater levels rise through that, because it is a very good and effective medium for mitigation of flooding.